माझ्याकडे एक लहान मुलगा आला होता, साधारण एक 17-18 वर्षाचा मुलगा होता. त्याला खायची खूप आवड होती आणि तो काय करायचा, पुण्यामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत ते उघडले की त्या हॉटेलमध्ये जायचं आणि ते जेवण करायचं. आणि त्याचा मित्रपरिवार एवढा होता की त्या मित्रपरिवारामुळे प्रत्येक दिवशी त्याच्या पार्ट्या ठरलेल्या असायच्या. एक क्रिकेटचा ग्रुप वेगळा, टेनिसचा ग्रुप वेगळा, मोबाईल बघणारा ग्रुप वेगळा, पिक्चरचा ग्रुप वेगळा. तर त्याच्या एवढ्या ग्रुपमुळे तो रात्री कमीत कमी 2 वाजता 3 वाजता जेवण करणं. आणि त्याला एक दिवस असं झालं की तो ताप त्याचा काही हटेना. मग रक्ताच्या सगळ्या तपासण्या झाल्या, सगळे सिटी स्कॅन झाले, वेगवेगळे कोलोनोस्कोपी झाल्या, इंडोस्कोपी झाल्या. मग त्याची आईन तो माझ्याकडे आला की सर माझं असं असं झालंय. तर मी जेव्हा नाडी चेक केली तेव्हा बघितलं सूक्ष्मसाम जीर्ण ज्वराची नाडी होती. आणि जीर्ण ज्वर म्हटल्यानंतर मी त्याला सांगितलं तू घृतपान चालू कर. घृतपान हे आयुर्वेद शास्त्रातलं जीर्ण तापाचं एकदम सांगितलेलं सुंदर औषध. मग त्याला मी घृतपान चालू केलं आणि घृतपान चालू केल्यानंतर त्याला फक्त साईच्या लह्या खायला सांगितल्या, हिरव्या मुगाची खिचडी खायला सांगितली आणि त्याचा ताप हळूहळू तो कमी झाला की जो 1 वर्षभर त्याला ताप होता.